नमस्कार. आज आपला 10वा आणि शेवटचा भाग आहे शेअर मार्केट बिगिनर्स या कोर्सचा. रिस्क है तो इश्क है असं म्हटलं जातं. तर लाईफमध्ये सगळीकडेच आपल्याला रिस्क असतेच, भले मग ती शेअर मार्केटमध्ये असो किंवा रिअल इस्टेटमध्ये असो. एखादं आपण घर घेतलं तर त्याला रिसेल व्हॅल्यू मिळेल की नाही ही त्यातली रिस्क आहे. तसंच शेअर मार्केटमध्ये देखील रिस्क आहेच. तर ती मॅनेज कशी करायची ते आज आपण शिकणार आहोत. कारण रिस्क मॅनेज करूनच आपण आपली वेल्थ क्रिएट करू शकतो. चला तर मग पटकन आपण ह्याचे टॉपिक्स पाहून घेऊया. तर रिस्क मॅनेज करताना आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, तर आपलं कॅपिटल मॅनेजमेंट, क्वांटिटी मॅनेजमेंट आणि पेपर ट्रेडिंग. तर हे सर्व काय आहे ते आता आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. तर फर्स्ट आहे कॅपिटल मॅनेजमेंट. ह्यामध्ये तुमचं जे काही इन्कम असेल त्यातून तुमचे जे काही महिन्याचे खर्च असतील ते आधी आपण मायनस करून घेणार आहोत. त्यानंतर आपला जो काही इमर्जन्सी फंड असेल, जसं की आता कोणी मध्येच आजारी पडलं किंवा एखादा आपल्याला काही अचानक येणारा जो खर्च आहे तो आपण इमर्जन्सी फंडमध्ये ॲड करतो आणि तो देखील आपल्या इन्कममधून आपण आधी मायनस करून घेणार आहोत. तसंच तुमच्या इन्कमचे 10% तुम्हाला सेविंग्समध्ये ठेवावे लागणार आहेत, तर ते देखील आपण ह्यातून मायनस करून घेणार आहोत. आणि जे काही आपलं जे उरेल ते आपण कॅपिटल घेणार आहोत आपल्या ट्रेडिंगसाठी. हे सर्व तुम्ही प्रोफेशनल ट्रेडिंग झाल्यानंतर. जर आधी तुम्ही स्वतः न्यू कमर असाल, बिगिनर असाल, पहिल्यांदाच ट्राय करत असाल, तर आपण आधी छोट्या रकमेने स्टार्ट करायचं. कॅपिटल मॅनेजमेंट आणि क्वांटिटी मॅनेजमेंट हे दोन्ही खूप रिलेटेड आहे, त्यामुळे आपल्याला पुढच्या स्लाईडवर हे समजेलच. तर बेसिकली मला हे सांगायचं आहे की कॅपिटल आपण आपल्या इन्कमवर ठरवू शकतो. तर आता आपण क्वांटिटी मॅनेजमेंटबद्दल शिकूया. यामध्ये तुम्हाला एक प्रॉपर आयडिया येऊन जाईल. त्यासाठी आपण आपल्या एक्सेलवर जाऊया.
आता लास्ट वन आहे पेपर ट्रेडिंग. तर तुम्ही एक व्हर्च्युअल ट्रेडिंग आधी करू शकता. तर या दोन वेबसाईट आहेत, मनी भाई आणि ट्रेडिंग व्यू. तर यामध्ये तुम्हाला फंड्स ॲलोकेट केले जातात जे व्हर्च्युअल असतात आणि ह्यातून तुम्ही ट्रेडिंग करून ते शिकून घेऊ शकता. एक प्रॅक्टिकली हे सर्व कसं करायचं याची आयडिया तुम्हाला येऊन जाईल. जर तुम्हाला ह्या वेबसाईट यूज करायच्या नसतील तर तुम्ही नॉर्मल पेपर पेन घेऊन देखील तुम्ही ट्रॅक करू शकता. तुम्ही जेव्हा बाय करतात एखादा शेअर, तेव्हा तुम्ही तो लिहून ठेवू शकता की बाय करायच्या ऐवजी तुम्ही तो लिहून ठेवू शकता की हा मी आता बाय केला आहे आणि मला या प्राईजला एक्सपेक्टेड आहे. तर त्या प्राईजला तो जातोय की नाही हे पाहायचं आणि मग त्यानंतर किती प्रॉफिट झाला हे असं तुम्ही एक 10 ते 15 ट्रेड असे केलेत. सपोज तुम्ही 1 महिना असं सर्व केलं, तुम्हाला एक चांगला कॉन्फिडन्स देखील येतो आणि तुम्ही एक छान म्हणजे असं प्रॉफिट होतंय की नाही तुम्ही हे देखील पाहू शकता. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून रिस्क मॅनेजमेंट कशी करायची याची आयडिया आली असेल. आता आपण थोडंसं आपल्या दुसऱ्या कोर्सेसबद्दल जाणून घेऊया. शेअर मार्केटमध्ये तुम्ही जेवढं शिकाल तेवढं तुमच्यासाठी प्रॉफिट कमवणं इझी होतं. त्यामुळे आम्ही दुसरे कोर्स देखील तुम्हाला इंट्रोड्यूस करत आहोत. तर ही आपल्या कोर्सेसची लिस्ट आहे. बेसिक शेअर मार्केटिंगचा कोर्स आहे जो आपला 499ला जो तुम्ही आता शिकलाच आहात. तसेच ॲडव्हान्स शेअर मार्केटिंगचा कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इंडिकेटर्स वगैरे शिकून घेऊ शकता टेक्निकल ॲनालिसिससाठी, जो 1699चा कोर्स आहे, म्हणजे 1700 रुपये, 1699चा आहे. प्राईज ॲक्शनचा कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स कसे वाचायचे ते शिकायला मिळणार आहे. तर हा आहे 699 699चा आहे हा कोर्स. आणि शेवटचा आहे तो ऑप्शन ट्रेडिंग. ऑप्शन ट्रेडिंग जे आपण फ्युचर अँड ऑप्शन्सबद्दल या कोर्समध्ये शिकलो आहोतच. तर ते डिटेलमध्ये कसं करायचं त्याचं देखील नॉलेज आपल्याला या ऑप्शन ट्रेडिंग कोर्समध्ये मिळणार आहे, जो आहे 999चा. तुम्हाला यातल्या कुठल्याही कोर्समध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. शिवाय तुम्हाला इतर काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि आजचा होमवर्क आहे पेपर ट्रेडिंग करणं. तुम्ही एक आठवडाभर तरी कमीत कमी आधी पेपर ट्रेडिंग करून पहा. तुम्हाला कसं वाटतंय, कसं प्रॉफिट होतंय ते पहा. काही अडचण आल्यास मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.